साठीच तसे केले. भगवन, हे संपूर्ण जग म्हणजे एकमात्र आपणच आहात, कारण यामध्ये आधी, अंती आणि मध्ये आपणच असून त्याहून वेगळे आहात. आपण आपल्या मायेने गुणांच्या परिणामस्वरूप या जगाची उत्पत्ती करून यात पहिल्यापासूनच असूनही प्रवेश करण्याची लीला करता आणि त्या गुणांनी युक्त होऊन अनेक आहात असे भासवता. भगवन, हे जे काही कार्यकारण रूपाने प्रचितीला येत आहे ते सर्व आपणच आहात आणि त्याहून वेगळेही आहात. आपला परका हा भेदभाव ही अर्थहीन शब्दांची माया आहे, कारण ज्याच्यापासून ज्याचा जन्म, स्थिती, लय आणि दिसणे असते ते त्याचे स्वरूपच असते. जसे बीज आणि झाड ही कारण आणि कार्याच्या दृष्टीने वेगवेगळी आहे, तरीसुद्धा गुणधर्म आणि मूळ रूप यांच्या दृष्टीने दोन्ही एकच आहेत. भगवन, आपण हे संपूर्ण विश्व आपल्यामध्ये सामावून घेऊन आत्मसुखाचा अनुभव घेत निष्क्रिय होऊन प्रलयकालीन पाण्यात शयन करता. त्यावेळी आपल्या स्वयंसिद्ध योगाने बाह्यदृष्टी बंद करून आपण आपल्या स्वरूपाच्या प्रकाशात निद्रेलाही विलीन करून घेता आणि तुर्यावस्थेत राहता. त्यावेळी आपण झोपेतही नसता की विषयांचाही उपभोग घेत नसता. आपण आपल्या कालशक्तीने प्रकृतीच्या गुणांना प्रेरित करता. म्हणजेच हे ब्रह्मांड आपलेच शरीर आहे. प्रथम हे आपल्यातच लीन झालेले होते. जेव्हा प्रलयकालीन पाळण्यामध्ये शेषशय्येवर शयन करणाऱ्या आपण योगनिद्रेचा त्याग केलात, तेव्हा वटवृक्षाच्या बीजापासून विशाल वृक्ष होतो त्याप्रमाणे आपल्या नाभीतून ब्रह्मांडकमल उत्पन्न झाले. त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाले. जेव्हा त्यांना कमळाखेरीज आणखी काही दिसले नाही, तेव्हा स्वतःमध्येच बीजरूपाने व्याप्त असलेल्या तुम्हाला ते जाणू शकले नाहीत आणि तुम्हाला आपल्या बाहेर तुम्ही आहात असे समजून पाण्यात घुसून 100 वर्षेपर्यंत शोधत राहिले. परंतु तेथे त्यांना काहीच मिळाले नाही. ते बरोबरच आहे, कारण अंकुर उगवल्यावर बी कसे दिसणार? तेव्हा ब्रह्मदेवांना मोठेच आश्चर्य वाटले. ते पुन्हा कमळात बसून राहिले. पुष्कळ काळानंतर तीव्र तपश्चर्या केल्याने जेव्हा त्यांचे हृदय शुद्ध झाले, तेव्हा त्यांना पंचभूते, इंद्रिये आणि अंतःकरण रूप अशा आपल्या शरीरातच ओतप्रोत भरून असलेल्या तुमचा साक्षात्कार झाला, जसा पृथ्वीमध्ये व्यापून असलेल्या अतिसूक्ष्म गंधाचा साक्षात्कार होतो. विराट पुरुष हजारो मुखे, चरण, डोकी, हात, मांड्या, नासिका, तोंड, कान, नेत्र, अलंकार आणि आयुधांनी संपन्न होता. त्याच्या विभिन्न अंगाच्या रूपात 14 लोक दिसत होते. त्या महापुरुषाला पाहून ब्रह्मदेवांना अतिशय आनंद झाला. मधु आणि कैटभ नावाचे रजोगुणी आणि तमोगुणी 2 मोठे बलाढ्य दैत्य होते. जेव्हा ते वेद चोरून घेऊन गेले, तेव्हा आपणच हयग्रीव अवतार धारण केला आणि त्या दोघांना मारून सत्वगुणरूप श्रुती ब्रह्मदेवांना परत आणून दिल्या. तो सत्वगुणच आपले अत्यंत प्रिय शरीर आहे असे महात्मे म्हणतात. पुरुषोत्तमा, अशा प्रकारे आपण मनुष्य, पशुपक्षी, ऋषी, देव आणि मत्स्य इत्यादी रूपांत अवतार घेऊन लोकांचे पालन तसेच विश्वाचा द्रोह करणाऱ्यांचा संहार करीत असता. या अवतारांच्या द्वारे आपण प्रत्येक युगात युगधर्माचे रक्षण करता. कलियुगात आपण गुप्त रूपाने राहता, म्हणून आपले एक नाव त्रियुग असेही आहे. हे वैकुंठनाथा, माझे मन पापवासनांनी कलुषित झाले आहे. ते मुळातच अत्यंत दोषयुक्त आहे. कामनांमुळे ते व्याकुळ असते आणि हर्ष, शोक, भय तसेच नाना चिंतांनी व्याकुळ असते. आपल्या कथांमध्ये मला गोडीच वाटत नाही. यामुळे मी दीन होऊन राहिलो आहे. अशा अशांत मनाने मी आपल्या स्वरूपाचे चिंतन तरी कसे करू? हे अच्युता, मी कधीही तृप्त न होणारी जीव. मला अन्नाकडे, जननेंद्रिय स्त्रीकडे, त्वचा स्पर्शाकडे, पोट भोजनाकडे, कान शब्दाकडे, नासिका गंधाकडे आणि हे चंचल डोळे रूपाकडे याप्रमाणे मला आपापल्याकडे खेचत राहतात. याशिवाय कर्मेंद्रियेसुद्धा आपापल्या विषयांकडे घेऊन जाण्यासाठी आपली शक्ती खर्च करतात. एखाद्या पुरुषाच्या अनेक पत्न्या त्याला आपल्याकडे ओढतात, तशी माझी दशा होऊन राहिली आहे. अशा प्रकारे हा जीव आपल्या कर्मबंधनात अडकून या संसाररूपी वैतरणी नदीमध्ये पडला आहे. जन्मापासून मृत्यू, मृत्यूपासून जन्म आणि या दोहोंद्वारा कर्मभोग भोगीत भोगीत हा भयभीत झाला आहे. हा आपला आहे, हा परका आहे असा भेदभाव बाळगून तो कोणाशी मैत्री करतो तर कोणाशी शत्रुत्व. या मूढ जीवाची ही दुर्दशा पाहून आपल्याला त्याची दया येऊ दे. भवनदीच्या पैल तीराला असलेल्या भगवंता, या प्राण्यांनाही आता पार करा. हे जगद्गुरू, आपण या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असे असताना या जीवांना या भवनदीतून पार करणे आपल्याला काय कठीण आहे? हे दीननाथा, अज्ञानी जीवांनाच महापुरुषांच्या अनुग्रहाची आवश्यकता आहे. आपल्या भक्तांच्या, आम्हा निरंतर सेवकांना
त्याची काय जरूर आहे? हे परमात्मन, आपल्या परमामृत स्वरूप लीला गायनात चित्तमग्न असलेल्या मला पार करण्यास कठीण अशा भववैतरणीचे थोडेसुद्धा भय वाटत नाही. परंतु आपल्यापासून विन्मुख असणाऱ्या आणि इंद्रियांच्या विषयांचे मायामय खोटे सुख मिळवण्यासाठी संसाराचे ओझे वाहणाऱ्या अज्ञानी जीवांचे मला वाईट वाटते आहे. हे देवा, मुनी तर साधारणपणे आपल्या मुक्तीसाठी निर्जन वनात जाऊन मौन व्रत धारण करतात. ते दुसऱ्यांच्या भल्यासाठी काही प्रयत्न करीत नाहीत. परंतु मी या असहाय्य जीवांना सोडून एकटा मुक्त होऊ इच्छित नाही. आणि या दिशाहीन भटकणाऱ्या प्राण्यांना आपल्याखेरीज दुसऱ्या कोणाचा आश्रय दिसत नाही. गृहस्थाश्रमी लोकांना मैथून इत्यादींचे जे सुख मिळते ते अत्यंत तुच्छ आहे. जसे हाताला सुटलेली खाज नाहीशी करण्यासाठी खाजवितांना सुरुवातीला थोडेसे सुख झाल्यासारखे वाटते, परंतु नंतर दुःखच दुःख होते. परंतु हे बिचारी अज्ञानी पुष्कळसे दुःख भोगूनही या विषयभोगांनी तृप्त होत नाहीत. या उलट धैर्यवान माणूस जशी सुटलेली खास सहन करतो तसाच तो कामाचा वेगही सहन करतो. पुरुषोत्तमा, मौन, ब्रह्मचर्य, शास्त्रश्रवण, तपश्चर्या, स्वाध्याय, स्वधर्मपालन, शास्त्रांची तर्कशुद्ध व्याख्या, एकांत सेवन, जप आणि समाधी ही मोक्षाची 10 साधने प्रसिद्ध आहेत. परंतु ज्याला आपली इंद्रिये वश नाहीत त्याच्यासाठी ही सर्व उपजीविकेची साधने ठरतात. आणि दांभिक लोकांच्या बाबतीत तर त्यांचे ढोंग लोकांच्या लक्षात आल्यावर या गोष्टी उपजीविकेचे साधन म्हणूनही राहत नाहीत. बीज आणि अंकुर याप्रमाणे वेदांनी कार्य आणि कारण ही आपली 2 रूपे सांगितली आहेत. वास्तविक आपण प्राकृत रूपरहित आहात, परंतु या कार्य आणि कारण रूपांना सोडून आपले ज्ञान होण्याचे अन्य कोणतेही साधन नाही. लाकडावर लाकूड घासून जसा अग्नी प्रगट केला जातो त्याप्रमाणे योगीजन भक्तियोगाने आपल्याला कार्य आणि कारण या दोन्हींमध्ये शोधतात. कारण ही दोन्ही आपल्या स्वरूपाहून वेगळी नाहीत. हे अनंता, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश, पाणी, 5 तन्मात्रा, प्राण, इंद्रिये, मन, चित्त, अहंकार, संपूर्ण विश्व तसेच सगुण व निर्गुण हे केवळ आपणच आहात. एवढेच काय, पण मन आणि वाणीने ज्यांचे वर्णन करता येते ते सर्व आपल्याहून वेगळे नाहीत. हे भगवन, हे सत्वादी गुण, त्यांपासून उत्पन्न झालेली महतादी तत्वे, देव, मनुष्य, मन इत्यादी कोणीही आपले स्वरूप जाणण्यास समर्थ नाहीत. कारण या सर्वांना सुरुवात व शेवट आहे असा विचार करून ज्ञानीजन शब्दांनी आपले स्वरूप सांगत नाहीत. म्हणून हे परमपूज्य, नमस्कार, स्तुती, सर्व कर्म समर्पण, सेवा, चरणकमलांचे चिंतन आणि लीलाकथनांचे श्रवण ही आपल्या सेवेची 6 अंगे आहेत. या सेवेशिवाय परमहंसांचे सर्वस्व असणारे आपली भक्ती कशी प्राप्त होईल? नारद म्हणाले, निर्गुण भगवंतांच्या गुणांचे भक्त प्रल्हादाने भक्तिभावाने अशा प्रकारे वर्णन करून प्रणाम केला. तेव्हा संतुष्ट झालेले भगवन क्रोधावरून त्याला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो. हे दैत्यश्रेष्ठा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी जी इच्छा असेल ती माग. मी मनुष्यांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. हे चिरंजीवा, जो मला प्रसन्न करून घेत नाही त्याला माझे दर्शन होणे अत्यंत कठीण आहे. परंतु माझे दर्शन झाल्यावर माणसाला दुःख करण्याचे कारण नाही. मी सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे. म्हणून कल्याणाची इच्छा करणारे परमभाग्यवान साधुजन सर्वतोपरी मला प्रसन्न करण्याचाच प्रयत्न करतात. नारद म्हणाले, असुर कुळाचे भूषण असणारा प्रल्हाद भगवंतांचा अनन्य भक्त होता. म्हणून लोकांना मोह पाडणाऱ्या वरांचे प्रलोभन दाखवूनही त्याने त्यांची इच्छा केली नाही. अध्याय 9 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां सप्तमस्कन्धे प्रह्लादचरिते भगवत्सवो नाम 9मोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश. नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु.
कधी गोडवाणी न येई मुखाला, कधी द्रव्यना अर्पिले याचकाला, कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला, समर्था तुझा वीण प्रार्थू कुणाला. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.